शेतकरी मित्रांनो, आपण आज हळदीमध्ये आलेलो आहोत आणि हा हळदीचा आपला तिसरा डोस चालू आहे। तर आता तिसरा डोस कुठला द्यायचा हे आपल्याला आपल्या हळदीच्या पोझिशननुसार आपल्याला टाकावं लागते। तर हळदीची पोझिशन आताची आपण बघत असाल तर काळे कुट्ट पानं आपल्याला दिसत आहेत, म्हणजे हिरवेगार गर्द कलर ज्याला आपण काळे कुट्ट म्हणतो तसा, आणि त्याची जी पोझिशन आहे जाडी ही पण चांगल्या प्रकारे आहे। जाड पान आहे, पिवळेपणा कुठेही आपल्याला दिसत नाही, गर्दपणा आहे। आणि हे सर्व आपण मागील जो खताचा डोस दिली होती त्याच्यानुसार त्याचे परिणाम आहेत। तर आपण इथं बघू शकता आता खत देणं चालू आहे। ते कसं द्यायचं, हे याच्या आतमध्ये असते की नाही गॅप, 2 लाईन जे आहेत बेडवर 1 फुटाच्या, त्याच्या आतमध्ये त्या लाईनमध्ये हात घालून आपल्याला बकेटमध्ये घेऊन अशा प्रकारे द्यायचं आहे। हे बघा बकेटमध्ये आपण इथं घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे फेकणं चालू आहे। तर यामध्ये आपण काय काय घेतलं, तर यामध्ये आपण आता घेतलेलं आहे 1 गोणी DAP, 1 गोणी पोटॅश, अर्धी गोणी युरिया आणि सोबत कॅल्शियम नायट्रेट घेतलेलं आहे। तर आपण कॅल्शियम नायट्रेट जे आहे हे थोडं म्हणजे ड्रीपमधून सोडायचं आहे, मिक्स नाही केलं कारण त्याचा चिखल होते त्याच्यामुळं। आणि याच्यामध्ये आपण वरटाको घेतलं 2 बॅग, आणि हे सर्व आता आपल्याला इथं अशा प्रकारे फेकणं चालू आहे। आणि ड्रीपमधून आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आपल्याला इथं सोडायचं आहे। आणि आपली जी हळद आहे तर अशा प्रकारे सध्या अशी डेव्हलप झालेली आहे, केळीच्या पानासारखे जाड पानं, हिरवेगार, आणि जाड असल्यामुळं कुठलाही इफेक्ट, साधारण इफेक्ट होत नाही, ज्याला आपण मावा, तुडतुडी, थ्रिप्सचा अटॅक असा कुठलाही आपल्याला इथं परिणाम दिसणार नाही। आणि त्यामुळं आपली हळद जी आहे ही चांगली डेव्हलप होते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला इथं तिचे परिणाम दिसून येतील। आणि हळद मजबूत झाल्यामुळं, बुंधा मजबूत झाल्यामुळं रोगराई आपल्याला कमी जाणवते। हे बघा अशा प्रकारे बुंधा वाढत आहे, आतमधून थोमसुद्धा वाढत आहे अशा प्रकारे, आणि हळदीची क्वालिटी, जाडी अशा प्रकारे होत आहे। त्याच्यामुळे कुठलाही अटॅक, रोगराई, अळी वगैरे काहीही नाही, कारण सध्या आपण फवारे पण घेतलेली आहेत आणि आज खताचा पण तिसरा डोस चालू आहे। आणि आपण ड्रीप पण अंथरला आहे, ड्रीपमधून सुद्धा आपण इथं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे। ड्रीपमधून आपण इथं जो फवारा आहे तो फवारा आपण इथं आपल्या ड्रीपमधून जे औषधी सोडायचे आहेत ते पण आपण इथं 19 6 किलो अशा प्रकारे सोडलेलं आहे।